आघाडीपूर्वीच वंचित आणि काँग्रेसमध्ये बिघाडी झाली आहे। प्रत्यक्षात आघाडीबाबत कुठली चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जातंय। आम्ही तयार आहोत पण ते तयार नाहीत हे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केला। बाहेर काँग्रेस भलतंच पसरवत असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय। त्यामुळे वंचित आणि काँग्रेसमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। आमच्याकडून तो विषय संपलेला आहे। आम्ही मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितला घेऊन लढण्याचा आमचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे तिथे आता काही फार स्कोप आहे असं मला वाटतं। कालही मी वंचितच्या काही नेत्यांशी चंद्रपुरात बोललो। त्यांनी जो प्रस्ताव दिला तो काही असं अर्धाचा काही प्रस्ताव नाही आहे। अनेक ठिकाणी त्यांनी आघाडी करायसाठी किंवा युती करायची बोलणी सुरू आहे आणि अंतिम टप्प्यात आहे। यायचं बसायचं आमची झाली आणि नंतर मग बाहेर भलतंच काहीतरी पसरवून द्यायचं, तो भाग आहे तो मोठा आहे असं वाटतं। शेवट आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही रस्त्यावरती आहोत, आम्ही लढणार। एवढं आहे की बीजेपीला म्हणजे RSSला त्याचा अजेंडा आम्ही लागू होऊ देणार नाही।